श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 15 डिसेंबर 2025, वार सोमवार, आणि या दिवशी आलेली आहे या वर्षातील शेवटची सफला एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. यंदाचा मार्गशीर्ष महिना खूप खास आहे कारण यामध्ये 2 एकादशी आल्या आहेत. मोक्षदा एकादशीनंतर आता सफला एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्येच येते. कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचं व्रत जे आहे ते साजरं केलं जातं. यावर्षी सफला एकादशीला सुंदर योग देखील निर्माण होत आहे. सफला एकादशीचं व्रत केल्याने सर्व प्रयत्नांना चांगले भरभरून यश मिळते. विष्णूंच्या कृपेने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. अशा या सफला एकादशीचा प्रारंभ 14 डिसेंबरला संध्याकाळी 6:49 होणार आहे आणि समाप्ती ही 15 डिसेंबरला रात्री 9:19 होणार आहे. उदयतिथीनुसार 15 डिसेंबरला म्हणजेच रविवारी सफला एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. सफला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते. सफला म्हणजे त्या नावातच त्याचा अर्थ आहे यशस्वी होणे. या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होते. आपली अडलेली सर्व कामं ही पूर्ण होतात आणि अपूर्ण इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होतात. सफला एकादशी हा दिवस यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व अडचणीतून मार्ग मिळतो आणि त्यांची आर्थिक स्थिती ही देखील मजबूत होते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने राहिलेली कामं पूर्ण होतात आणि अडथळे हे देखील दूर होतात. धार्मिक दृष्टीने सफला एकादशी ही वर्षातील शेवटची एकादशी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे. तुम्ही महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत करत असाल किंवा नसाल, किंवा तुम्ही हे सफला एकादशीचं व्रत करत असाल, उपवास करत असाल किंवा नसाल, तरी देखील तुम्हाला हळदीचा हा अतिशय प्रभावी उपाय नक्कीच करता येईल. हा उपाय केल्याने एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील. भगवान विष्णू, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमची सर्व अडलेली कामं ही 100% पूर्ण होतील. तर असा हा हळदीचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी सफला एकादशीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला खूप जास्त महत्त्व असतं. आपल्याला हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा ही असतेच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न देखील करत असतो, कष्ट करत असतो. परंतु प्रत्येक वेळी आपण प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही. जेव्हा आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा कधीच आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि आपल्या इच्छा ह्या देखील पूर्ण होत नाहीत. परंतु सफला एकादशी ही इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या 100% पूर्ण होतात.
जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल, मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, किंवा मुलांना चांगला जॉब मिळावा अशी तुमची इच्छा असेल, किंवा मुलं एखादी एक्झाम देत आहेत त्यामुळे त्यांना यश मिळावं आणि मुलांची प्रगती व्हावी, शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तसंच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमचा भरपूर दिवसापासून एखादं काम जे आहे ते अडलेलं आहे, प्रयत्न करतायत परंतु त्या कामामध्ये तुम्हाला प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, ते तुमचं काम पूर्ण होत नसेल, तर अशा प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर 100% तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे आपलं मन, शरीर, आत्मा पवित्र होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील विधिवत पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. जर तुमच्या देवघरामध्ये विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे, किंवा बाळकृष्णांची मूर्ती जर असेल तर तिची पूजा केली तरीसुद्धा चालते, कारण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच. मूर्तीवरती उद्याच्या दिवशी तुम्ही अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जर तुम्ही सर्वप्रथम अशा पद्धतीने पूजा करून देवांना प्रसन्न करून घेतले तर नक्कीच यानंतर आपण जो उपाय करतो तो नक्कीच 100% यशस्वी होत असतो. म्हणूनच सर्वप्रथम विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पांढऱ्या रंगाचा कागद लागणार आहे. वहीचा जो पांढरा कागद असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. या कागदावरती तुम्हाला एक सर्कल काढायचं आहे, म्हणजेच वर्तुळ तयार करायचं आहे. एक गोल वर्तुळ काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव लिहायचं आहे. तुमचं पूर्ण नाव जे आहे तर ते लिहायचं आहे. आता नाव लिहिताना कसं लिहायचं आहे तर नाव हा शब्द लिहायचा आहे, डॅश द्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला जे काही तुमचं XYZ जे काही नाव असेल तर ते तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्या नावाखाली तुम्हाला जन्मतारीख जी आहे ती लिहायची आहे आणि जन्मतारखेच्या पुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख जी आहे तर ती लिहायची आहे. महिना कोणता आहे, वार कोणता आहे, वर्ष कोणतं आहे, असं तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. तुम्हाला जन्मतारीख जी आहे तर लिहायची आहे. त्यानंतर जन्मतारखेच्या खाली तुम्हाला इच्छा हा शब्द लिहायचा आहे. यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे, किंवा तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये तुमची इच्छा लिहिली तरीसुद्धा चालेल. आता इच्छा लिहिताना कसं करायचं आहे तर तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर प्रमोशन मिळण्यासाठी, किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांच्या प्रगतीसाठी, जॉब मिळवण्यासाठी, किंवा पैसा येण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी असा शब्द तुम्ही लिहू शकता. मुलं एखादी एक्झाम देत आहेत किंवा पेपर देत आहेत, त्यामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर जी काही तुमची इच्छा असेल ना तर ती तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे आणि त्या पानावर गोल काढून त्या गोलमध्येच तुम्हाला हे सर्व जे काही आहे ते लिहायचं आहे सांगितल्याप्रमाणे. यानंतर काय करायचं आहे तर या पेस्टच्या मागे तुम्हाला एक वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे. हळदीची पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये करंगळीजवळचं बोट अनामिका त्या हळदीमध्ये बुडवायची आहे आणि एक टिपका तुम्हाला त्या पानावरती द्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि पुन्हा दुसरा टिपका द्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. असं तुम्हाला 108 वेळा ठिपके देऊन 108 वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि 108 ठिपके जे आहेत तर ते तुम्हाला त्या पानावरती मागच्या साईडला द्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे त्या पानाची चौकोनी घडी घालायची आहे आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करून जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तसंच तुमच्या देवघरामध्ये राहू द्यायचं आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. यानंतर ते पान देवघरामधून उचलायचं आहे आणि तुमच्या घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादं झाड लावलं असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये मुळापाशी तुम्हाला ते पान जे आहे तर ते पुरून टाकायचं आहे.
घराच्या बाहेरच एखादं मोठं झाड असेल तर तिथे मुळापाशी जाऊन तुम्ही गाडून टाकलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी असा हळदीचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या सफला एकादशीला करायचा आहे. खूप प्रभावी आहे. नक्की करा हा उपाय. जर तुम्ही केला ना तर 100% तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल. आता इच्छा लिहिताना तुम्ही एका पानावरती 3 इच्छा ज्या आहेत त्या लिहू शकता. 3पेक्षा जास्त इच्छा तुम्हाला लिहिता येणार नाही. 1, 2 किंवा 3 पेक्षा जास्त इच्छा तुम्हाला पानावरती लिहायच्या नाहीत. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे. त्याचबरोबर उद्या व्रतालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही व्रत देखील करू शकता आणि जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही कांदा लसूण वापरलेले पदार्थ जे आहेत तर ते सेवन करू नका. जर या दिवशी आपण कांदा लसूण न खाता अन्नपदार्थ खाल्ले ना तर या व्रताचं काहीतरी आपल्याला खूप पटीने फळ जे आहे ते प्राप्त होत असतं. तसंच या दिवशी भातसुद्धा तुम्ही खाऊ नका. भात, कांदा, लसूण आणि त्याचबरोबर मांसाहार जर टाळला तर नक्कीच तुम्हाला या एकादशीचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे व्रत देखील करू शकता. ही अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.